महेंद्र ब्लॉग तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये आणि ब्रेक ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या गावाला येऊन लागलेलो आहेत. 3-4 दिवसापासून जसा वारा उठला तसा ब्लॉग बनायला राहिला, टाईम नाही भेटला. तर आज ब्लॉग बनवतोय. पावसाचं वातावरण बी गेलेलं आहे. तर 3-4 दिवसापासून खूप पाऊस बी चालू होता, त्याच्यामुळं काय ब्लॉग बी बनवता नाही आला. आणि खूप अवकाळा होती रस्त्याने, गाड्यांचं हे ते खूप राहतं. तर मित्रांनो, तुम्हाला एक दुःखाची घटना सांगतो. संध्याकाळी 60 मेंढे घेऊन चालले होते, विकत घेऊन चालले होते. तर मित्रांनो, तिकडे मालेगाव तिकडचे होते ते व्यापारी होते. त्यांनी 60 बकरी मेंढ्या घेतलेल्या होत्या. तर तुम्ही आता तिथं बघू शकता, 60 मेंढ्या घेतलेल्या होत्या. तर मग खूपच दाबादाब झाली होती. त्याच्यातलं 2 मेंढ्याच्या मृत्यू झाल्या. खूप नुकसान झाले बिचाऱ्याची, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या मेंढ्या घेऊन चालले होते. तर वाटामध्ये 2-3 मेंढ्या मारून गेल्या. आता बघू शकता तुम्ही, खूप नुकसान झाले हो बिचाऱ्यांची. एक मारली आणि आपण इथं एक आहे, 3 मेंढ्या मारून गेल्या. आणि आता इथं टाकू ह्या 3 गाड्या आहेत, त्या गाड्यामध्ये बी नाही मावली. तुम्ही बघू शकला, बिचाऱ्यांची खूप कळावून गेली मेंढरावाल्यांची. आणि ते पण इथं आता काहीच दिसत नव्हतं राहिलं, त्याच्यामुळं ब्लॉग काय बनवता नाही आला. तर भेटू उद्या, चला. मित्रांनो, तुम्ही संध्याकाळी रात्री बघलं असाल, ते बिचाऱ्यांची खूप मेंढरांची अवकाळा झाली. तर ते गाडी भरून निघून गेले. तर मग आता सकाळी बी झालेली. तर मग मी आता जातोय कोळपायला. चला, तर तुम्हाला कोळपायच्या जागी नेतो, चला. तर मित्रांनो, मी आता कोळपूर राहिले, तुम्ही बघू शकतात. हा एकाने बरण आणलंय, ते कोळप लागत नाही होतं म्हणून. बैल पण इकडे पण तिकडे पण ताणतायत, बैल पण चांगली पळत नाही आहे. तर बघू शकता, हे कोळप टाकलंय त्यांनी, आता ते बरण टाकलंय. तर चला, तर आता हाकलो. तुम्ही बैल बघा, तुम्ही बघू शकता, नियमन चालत पण नाही आता, व्यवस्थित चालायला टकले आहेत. बघू शकता मित्रांनो, मी आपली कपाशी अशी कपाशी. चल, चला लवकर तुम्हाला भेटू नंतर मेंढ्याकडे जाऊ. आता माझ्या भावावर कोळपावून गेलं, थोडं राहिलं होतं. तर दुसऱ्याला एक जणाला सांगून दिलं कोळपायला. तर मी आता मेंढराकडे चाललो आहे. तर चला, तर मग मेंढराकडे जाऊन भेटतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, मी मेंढराकडे येऊन लागलो. मेंढर बी चारायला घेऊन आलो होतो. तर बघू शकता तुम्ही, इथं आपली मेंढर चरू राहील. तर कशी चरू राहील तर बघू शकता तुम्ही. मस्त मस्त चारा झाला आहे आता आपल्या रानामध्ये. आता कोणत्या शेतामध्ये घेऊन जायची गरज नाही. बघू शकता तुम्ही, काही खास झाला नाही, पण जो झाला ते झाला. मग आता काय करायचं, जिथला आहे तिथल्यालाच अभिमान ठेवायचं. काय एवढा खास आमच्या जंगलामध्ये काय एवढा भारी चारा नाही होत. दुसऱ्या जंगलात पण जाऊ देत नाही. तर बघू शकता तुम्ही, असा चारा झाला आहे. बघू शकता ना, हा पासाऱ्या बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला, भेटू लवकरच नवनव्याच ब्लॉगमध्ये. तवार, जय हिंद, जय भारत.